पत्रकार आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश हेच आहे की आम्हाला कोणालाही विचारात न घेता राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाचं जे म्हणजे पत्रिका छापली गेली आणि त्याचं जे अनधिकृत ओपनिंग झालं, हा उद्देश आहे की कुणालाही विचारात न घेता नगराध्यक्षांना संबंधित नगरसेवकांना कुणालाही विश्वासात न घेता कुठलीही परवानगी, प्रशासकीय परवानगी न घेता पत्रिका छापली गेली आणि त्या बागेचं उद्घाटन पार पाडलं गेलं. तुम्ही आपण त्याच्यावर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन लावून संबंधित ठेकेदारावरती कारवाई करणार आहोत. नगर अभियंता म्हणतात की अहवाल आला नाही, आमच्याकडे तुमच्या समोर उत्तर दिलं नाही आलेलं आहे. तुमच्या समोर उत्तर दिलं अहवाल नाही आलं. वाईट आहे माझ्या एज्युकेशन पर्यंत जाण्यापेक्षा हा मुद्दा चर्चेतून सुटला असता तिथपर्यंत जाण्याची काय गरज होती? तर आपण कुठला मुद्दा चर्चेतून सुटला असता? उद्घाटनाचा. आम्ही उद्यानाच्या उद्घाटनासाठी पोलीस स्टेशनला गेलो नव्हतो. आम्ही आमच्या नगरपालिकेचा लोगो वापरून अनधिकृत पत्रिका छापली, त्या संबंधित इसमावर कारवाई व्हावी यासाठी गेलो होतो. हा उद्यानाच्या उद्घाटनाचा विषय नव्हता. पत्रिका कुणी छापली आम्हाला विश्वासात न घेता उद्या आमचे राजीनामे छापतील. तुम्ही विरोध केला म्हणून सांगितलं जाते की विरोधाकडून असा आरोप होतोय की तुम्ही मुख्याधिकाऱ्यांना दमदाटी करून पत्रिका छापू दिलं नाही, त्याचं नाव त्यामुळे दुसऱ्या पत्रिकेत कट करतात. मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला म्हणजे माहिती स्वतः सांगितली की आपल्याला प्रशासकीय कार्यक्रम नाहीये, आपल्याला न विचारात घेता पत्रिका छापली. मुख्याधिकाऱ्यांना माहिती व्हायच्या अगोदर पत्रिका सोशल मीडियावर आलेली आहे. पहिल्या पत्रिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांचं नाव होतं. ती पत्रिका सुद्धा कुठल्याही हाके मॅडमच्या किंवा मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय छापली गेलेली आहे. मग ते त्यांनी त्यांचे संस्कार दाखवलेत ना. नाना असते तर एकतर ते उदयालाच आले नसते आणि दुसरी गोष्ट भारत नानांचे संस्कार नाही आहेत ते घरातून सुना बाळींना बाहेर काढण्याचे. त्या अवताडे घराण्याचे कदाचित संस्कार असतील. नानांनी मला मुलीसारखं सांभाळलेलं आहे. त्यांना 2 मुलं आहेत. मग उद्या येणाऱ्या सुनांना ते घराच्या बाहेर काढणार आहेत का? लोकप्रतिनिधी आहेत, महिलेवर बोलताना त्यांनी भान ठेवून बोलावं. काय आहेत ना ती तुमच्याकडे आम्ही देऊ. मॅडम 70% घेता म्हणून आरोप केले जात आहेत सोशल मीडियावर. मी आले 3-4 महिन्याखाली. परवा सोशल मीडियावर सुद्धा सोशल मीडियावर सुद्धा आरोप केले जात आहेत. आमदार साहेबांनी सुद्धा टक्केवारी घेता म्हणून थांबवता असा आरोप याबद्दल काय सांगतो? हे बघा, लोकप्रतिनिधींनी माझ्यावर टक्केवारीवरून आरोप करणं हे हास्यास्पद आहे. ज्यांचं अख्खं आयुष्य टक्केवारीवर गेलं त्यांनी माझ्यावर टक्केवारीवर आरोप करणं म्हणजे चूहे का के बिल्ली चले हज को. स्वतः ठेकेदार आहेत. आमदार होताना सुद्धा शेजाऱ्याला जिथं माझ्यावर आरोप करताना शेजारी उभे राहिले होते ना, त्यांना टक्केवारी देऊन आमदार झालेले आहेत. बावनकुळे साहेबांसमोर शंभऱ्या पोरांच्या बोलणी खाऊन टक्केवारी देऊन यांना आमदार व्हायला लागते. याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय आहे? यांना पंढरपूरमध्ये यायचं म्हटलं तर विचारून यावं लागतं आणि जे स्वतः ठेकेदार आहेत त्यांना जास्त टक्केवारीतलं माहिती आहे. माझ्या वैयक्तिकवर ह्याच्यावर बोलायला जाऊ नका. तुमचं काढायला गेलं तर लईच वाईट निघेल. आणि लोकप्रतिनिधींनी महिलांवर बोलताना जरा म्हणजे भान ठेवून बोलावं. स्वतःचे संस्कार इथं पाजळू नयेत. 5% घेऊन 5 कोटी रुपयाच्या आता ती 5% झालं ना. मग ती त्याने किती खाल्लं असेल? डांबर सुद्धा रस्त्यावरच पोटात गेलं यांच्या. संडास बाथरूम मध्ये सुद्धा यांनी खाल्ले. 5% नगरपालिकेला उद्देश नाही का कोणाला उद्देश नगराध्यक्ष 40 वर्ष यांनी नगरपालिकेत काय सुद्धा ठेवलं नाही. आता खायला मिळेना म्हणून. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो परवा दिवशी यांनी सांगितलं की बाकीची जी कामं आहेत नगरपालिकेकडे टेक्निशियन नाहीये आणि ती PWD कडे वर्ग करा म्हणून सांगितलं. 2014 साली तुकाराम मुंडे कलेक्टर असताना 110 कोटीची कामं तुकाराम मुंडे म्हणत होते की नगरपालिकेकडे प्रवर्ग करू नका. बरोबर आहे. आणि तरी सुद्धा परिचारकांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकून ती नगरपालिकेकडे प्रवर्ग करून नगरपालिकेने केली ती कामं 110 कोटींची. त्यावेळेस ती चालली कामं. तेच टेक्निशियन आता देखील आहेत. म्हणजे त्या काळी ती कामं चालत होती पण आता चालत नाहीत. आता ती PWD कडे वर्ग करा म्हणते.
म्हणजे त्यावेळीचे टेक्निशियन आता देखील आहेत, फक्त नगराध्यक्ष बदलले म्हणून. म्हणजे आता त्यावेळेस मलिदा खायला मिळत होता म्हणून पीडब्ल्यूडी कडे चालत होते, आता मलिदा खायला मिळत नाही म्हणून पीडब्ल्यूडी कडे वर्ग करा म्हणून असं चाललेत. कशासाठी हा म्हणजे आता हट्ट चालू आहे? आगस्ताळेपणा कोण करते? आमदार करते का मी करते? याचा विचार तुम्ही करावा. आणि बोलताना जरा म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी बोलताना भान ठेवून बोलावं, एवढंच मला सांगायचं. आणि टक्केवारीची भाषा त्यांनी करू नये. लोक त्यांना उत्तर देतील. मंगळवेढ्यापासून पंढरपूर पर्यंत टक्केवारीवर कोण चाललंय ही सगळ्या सोशल मीडियाला सगळ्यांना माहित आहे, कोण टक्केवारी खाते. मी तुम्हाला तेच सांगितलं की सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून भाग चालू करू. आता मला तर असं वाटतं की त्यांचे काळे कर्तृत्व झाकण्यासाठीचा हा अट्टास आहे असं मला वाटतं. कारण कदाचित ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी. सोयी सुविधा ज्यावेळेस तयार होतील, टॉयलेट बाथरूमची सोय होईल, त्यावेळेस पहिलं आमंत्रण तुम्हाला सगळ्यांच्या असतील. आता ते त्यांनाच विचारा जा. जनतेने नाकारलीच नगरपालिका. कशा गोष्टींचा? आम्ही कुठल्याही चांगल्या कामांना विरोध करत नाही. चांगल्या कामांना कुठलाही विरोध करत नाही. पंढरपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे काम चांगलं असेल ते आम्ही त्यांच्या सोबत आहोत. विकासाच्या दृष्टिकोनातून कुठल्याही ह्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या सोबत राहून त्यांच्या 2 पावलं पुढे जाऊन काम करू. पण नक्कीच निघेल. फक्त कुठल्याही चुकीच्या गोष्टीला आम्ही म्हणजे थारा देणार नाही. अशा अर्धवट कामांच्या कुठल्याही म्हणजे पाठीशी घालणार नाही. मग उद्या उठून हे कुठल्याही अर्धवट गोष्टींचं उद्घाटन करत फिरतील, मग ह्याला आपण पाठीशी घालायचं का? चला.